नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण होळी विशेष पुरणाच्या पोळीची संपूर्ण थाळी बनवली आहे, ज्यामध्ये गरमागरम वाफाळता वरण भात, अगदी पुरीसारख्या टम्म फुगलेल्या बटाट्याच्या भज्या, कुरडई, झणझणीत कटाची आमटी आणि अगदी आईस्क्रीमसारखी लागणारी खीर बनवली आहे आणि मऊसूत पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या आहे। तर बऱ्याच जणांना पुरणाचा स्वयंपाक म्हटला की खूप वेळ लागतो किंवा मग कंटाळवाणा वाटतो, पण आज आपण अगदी नियोजन पद्धतीने बनवला आहे, जो 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण 4 व्यक्तींसाठी स्वयंपाक रेडी होतो। तर ही माझी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण पुरणाच्या पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी मैदा चाळण्याची चाळणी घ्यायची, यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ आणि 2 चमचे मैदा टाकायचा आहे। चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1.5 चमचा तेल टाकायचा आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे। तर या ठिकाणी पीठ चाळून घेणं खूप गरजेचं आहे। तर सुके जिन्नस आधी आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये थोडं करत पाणी टाकून मऊसूत अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर कणिक सर्वात आधी मळून ठेवायची, म्हणजे ही मुरते आणि जेवढी कणिक पुरणाच्या पोळीची मुरते तेवढं पोळ्या मऊसूत तयार होतात। तर साधारण पाऊण कप इतकं पाणी लागलं आहे। पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं। जर तुम्हाला पुरणाच्या पोळीला पिवळा रंग आवडत असेल तर भिजवताना थोडंसं पाव चमचा हळद घातली तरीही चालेल। अर्धा चमचा शेवटी तेल टाकायचं आणि पुन्हा तेल लावून ही 1 मिनिटासाठी मळून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि मुरण्यासाठी आपण ही बाजूला ठेवूयात। आता आपण पुरण शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये। त्यासाठी कुकरमध्ये आपल्याला 1.5 कप चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। स्वच्छ 3 पाण्याने ही डाळ मात्र आपल्याला धुवून घ्यायची आहे। डाळ धुतली गेली की यामध्ये 3 कप पाणी टाकायचं। 1.5 कप डाळीसाठी मी इथे 3 कप पाणी वापरलेलं आहे आणि आता गॅसवर हा कुकर ठेवायचा आणि हाय फ्लेमवर एक उकळी आणायची आणि वरती आलेला हा डाळीचा फेस सगळा काढून टाकायचा आणि मग कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। एकीकडे याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कटाच्या आमटीसाठी लागणारं वाटण बनवूयात। तर लोखंडाच्या तव्यावर मी 1 चमचा तेल टाकलं आहे। 2 छोट्या आकाराचे कांदे कट करून टाकले आहे। कांदा मोठा असेल तर 1 घेतला तरीही चालेल। मीडियम फ्लेमवर हा कांदा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजला गेला की तो मी असा तव्यावर बाजूला केला आहे। आता याच तव्यावर आपल्याला पाव कप किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे। सुकं खोबरंसुद्धा चांगलं ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं। दोघंही पदार्थ मिक्स करून गार करायला ठेवूयात। मध्ये तुमच्या घरीसुद्धा असा चहाच करावा लागतो का स्वयंपाक करताना, मला कमेंट करून नक्की सांगा। आता बघा, कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या होत्या। पूर्ण वाफ निघाल्यानंतर बघू शकता डाळ अगदी मऊसूत शिजलेली आहे। आता आपण यातलं जो कट आहे, जे पाणी आहे डाळीचं, ते निथळून घेणार आहोत। चाळणीमध्ये असं ते काढून घ्यायचं। असा हा कट आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। आता आपण वाटणाचे साहित्य भाजून ठेवले आहे पदार्थ, ते रूम टेम्परेचरवर आले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचे। यामध्ये 1 हिरवी मिरची, काड्यांसकट थोडीशी धुतलेली कोथिंबीर घ्यायची, 1 इंच आलं आणि 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर 1 चमचा जिरे टाकायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। हे वाटण रेडी झालं आहे आणि आपली डाळसुद्धा व्यवस्थित निथळली आहे। ती जाड बुडाच्या एका कढईमध्ये टाकायची। 1.5 कप डाळीसाठी मी 1.5 कप गूळ चिरून टाकलेला आहे आणि 1 मोठा चमचा इतकी साखर ही टाकली आहे। याला आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर मध्ये आपल्याला असं याला ढवळत राहायचं आहे। दुसरीकडे आता आपण कटाच्या आमटीला फोडणी देऊयात आणि एकीकडे पुरणसुद्धा आपलं शिजतं आहे। तर कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तेल गरम झालं की यामध्ये तयार केलेलं सर्व वाटण टाकायचं। वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटलं की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर आणि 1 चमचा काळा मसाला टाकायचा आहे, म्हणजे काही जण याला गोडा मसालाही म्हणतात। हे मसालेसुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतवायचे आहे। मध्ये आपल्याला पुरणसुद्धा असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते कढईला खाली लागू शकतं। मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये काढून घेतलेला पुरणाचा कट टाकून घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे। तर इथे महत्त्वाची टीप आहे, गरम पाण्याचाच वापर करा, त्यामुळे या कटाच्या आमटीला छान तर्री येते। तर मी यामध्ये साधारण 3 कप इतकं गरम पाणी टाकलेलं आहे।
चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हाय फ्लेमवर सुरुवातीला एक उकळी आणायची आणि मग मात्र गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिटासाठी ही कटाची आमटी आपल्याला उकळत ठेवायची आहे। एकीकडे आपली कटाची आमटी उकळते तोपर्यंत पुरणसुद्धा शिजत आलं आहे। तर पुरण शिजलं हे कसं समजायचं, तर जो आपला चमचा आहे तो असा त्या पुरणामध्ये मधोमध असा उभं करायचा आणि तो असा सरळ उभा राहतोय, पडत नाही आहे, म्हणजे आपलं इथे हे पुरण रेडी झालेलं आहे। आता गॅसवरून काढून घ्यायचं आणि रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवूयात। तोपर्यंत आपण वरण भाताचा कुकरसुद्धा लावूयात। तर त्यासाठी मी 1 कप मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ घेतले आहे आणि छोट्या भांड्यामध्ये मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे। स्वच्छ 3 पाण्याने डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ धुतले गेले की यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं। साधारण 1 पेरं इतकं वरतीपर्यंत डाळ व तांदळाच्या वरती पाणी असलं पाहिजे, म्हणजे अगदी मऊसूत शिजतात। आता मी तांदळाचा जो भात आहे, भातामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून ढवळून घेतलं आहे। 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे। तर मी नेहमी वरण भाताचा कुकर लावते तेव्हा भातामध्ये 1 चमचा साजूक तूप आणि डाळ शिजवताना 1 छोटा चमचा इतकं तेल टाकते। त्यामुळे वरण भात मऊसूत पण शिजतो आणि चवसुद्धा छान लागते। एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा। आता आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत। तर कुकरमध्ये ठेवताना नेहमी भाताचं जे भांडं आहे ते खाली ठेवायचं। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी गरम केलं आहे आणि 1 लिंबाची फोड टाकली आहे। भाताचं भांडं ठेवलं की वरती डाळीचं भांडं ठेवायचं, वरती 1 ताटली ठेवायची आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करायच्या आहे। वरण भातसुद्धा होतोय तोपर्यंत आपण पुरण बारीक करून घेऊयात। तर माझी ही पुरणाची चाळणी आहे ज्यावर मी नेहमी पुरण असं बारीक करून घेते। असं फुलपात्राने दाबत दाबत आपल्याला हे पुरण सगळं तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुद्धा हे फिरवून घेऊ शकतात, अगदी मऊसूत त्यामध्ये सुद्धा दळलं जातं। तर आपलं इथे पुरणसुद्धा रेडी झालं आहे। आता या पुरणाला छान चव यावी यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड टाकून घेणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। ही जायफळ आणि वेलदोड्याची पूड मात्र अगदी बारीक असली पाहिजे। थोडेही यामध्ये दाणे राहिले तर आपली पुरणाची पोळी फाटू शकते, त्यामुळे अगदी बारीक असली पाहिजे। एकीकडे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकरची वाफ निघते तोपर्यंत बघा कटाची आमटीसुद्धा आपली या ठिकाणी रेडी झाली आहे। मस्त रंग आला आहे, तर्रीसुद्धा छान आली आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी पाव चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि फक्त 2 मिनिटासाठी ही भाजी उकळायची आणि झाकण ठेवून आपली ही भाजी आता रेडी आहे आणि कुकरची ही पूर्ण वाफ निघालेली आहे। आता आपण यामधून डाळ बाहेर काढून घेणार आहोत। मात्र भाताचं भांडं आपल्याला यामध्येच ठेवायचं आहे, म्हणजे अगदी आपला गरमागरम जेवणाच्या वेळेपर्यंत भात आपला राहतो। यावर झाकण ठेवूयात, झाकण लावून देऊयात कुकरचं आणि वाटलं तर तुम्ही थोडंसं जेवणाच्या आधी हा कुकर पुन्हा 5 मिनिट मीडियम फ्लेमवर गरम करून घेऊ शकतात, म्हणजे गरमागरम भात आपल्याला खायला मिळतो। डाळ चांगली आपल्याला घोटून घ्यायची आहे रवीने आणि यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे। आता आपण साधं वरण करत आहोत त्यामुळे मी इथे फोडणी वगैरे दिलेली नाही आहे। पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मी यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली आहे। साखर टाकून बघा छान चव लागते वरणाला। 10 मिनिटासाठी हे वरण मंद आचेवर उकळून घ्यायचं आहे। वरण आपलं या ठिकाणी रेडी झालं आहे। आता आपण भजीचं पीठ भिजवून घेऊयात। तर 1 भांड्यामध्ये मी 1 कप चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकली आहे। यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे। चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आपण यात आणि सरसरीत असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता मी इथे एका बाउलमध्ये थोडंसं गार पाणी घेतलं आहे आणि या ठिकाणी 1 मीडियम आकाराचा बटाटा ज्याचे साल काढून घेतले आहे त्याचे असे आपल्याला गोल गोल काप तयार करून घ्यायचे आहे। मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे बाजूला ठेवून देऊयात, म्हणजे हे बटाटे जे आहे त्याचा स्टार्च पण निघून जातो आणि आपली बटाट्याची भजी खमंग अशी तयार होते। आता आपण खीर तयार करून घेऊयात। त्यासाठी मी ते पाव कप बासमती तांदूळ घेतला आहे। स्वच्छ 3 पाण्याने धुवायचा। तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ या ठिकाणी घेऊ शकतात। कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। त्यावर मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत हा तांदूळ परतवून घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढून रूम टेम्परेचरवर आला की मिक्सरवर फक्त पल्स मोडवाला आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे। खूप जास्त बारीक आपल्याला याची पेस्ट करायची नाही आहे। बघा असं सरभरीत मिश्रण तयार झालं पाहिजे। आता त्याच कढईमध्ये मी
अर्धा ते पाऊण लिटर इतकं दूध घेतलं आहे। हे दूध मी आधी पण गरम करून घेतलं होतं एकदा। या दुधाला आता आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। एक उकळी आली की यामध्ये मिक्सरवर फिरवलेले तांदूळ टाकायचे। हे तांदूळ थोडे शिजत आले की लगेच आपल्याला यामध्ये पाव कप साखर टाकायची आहे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ही सतत ढवळत राहायची आहे। खीर मंद आचेवर आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे। मी या ठिकाणी बासमती तांदळाचा वापर केला आहे, तो लवकर शिजतो, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। एकीकडे आपली खीर होते, आता आपण पुरणाची पोळी तयार करायला घेऊयात। तर हे बघा मस्त साधारण पाऊण तास तरी झालेला आहे। आपलं हे पीठ छान मुरलेलं आहे। पुन्हा एखाद मिनिटासाठी हे चांगलं मळून घ्यायचं। मऊसूत असा हा गोळा तयार झाला आहे। यातून एक छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे पारीसाठी आणि याला चांगला गोल आकार देऊन घ्यायचा। तुमच्याकडे 4 शेगडीची गॅस असेल तर त्यावर तर अजूनच लवकर स्वयंपाक होतो। हे बघा पुरणाचा जो गोळा आहे तो मी असा मोठा घेतला आहे आणि पारीचा छोटा घेतला आहे। आता या ठिकाणी तांदळाची मी पिठी घेतली आहे। यामध्ये याला असं घोळवायचं आणि वाटी तयार करायची आहे आणि मग जो आपण पुरणाचा गोळा केलेला आहे तो असा अंगठ्याने मध्ये दाबत जायचा आणि याला क्लोज करून घ्यायचं आहे, असं बंद करून घ्यायचं आहे, जसं आपण मोदक बंद करतो त्याप्रमाणे। आणि वरती आलेलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। तर शक्यतो पुरणाची पोळी लाटताना तांदळाची पिठी वापरा, त्यामुळे खूप छान आपलं पुरणाची पोळी सरसर अशी सरकते। आता आपण ही लाटून घेऊयात। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अगदी काठापर्यंत आपलं पुरण जाते, तुम्ही बघू शकतात। मस्त आपली ही पुरणाची पोळी या ठिकाणी लाटली जाते आहे। माझी आई तर मांडे बनवते, ज्याला आमच्याकडे खापराच्या पोळ्या म्हटल्या जातं। तुमच्याकडे त्याला काय म्हणतात मला नक्की सांगा। पोळी लाटली गेली की ते आपण मीडियम फ्लेमवर इथे मी तवा गरम करून घेतला आहे, त्यावरती टाकायची। आपली खीरसुद्धा एकीकडे मस्त तयार झालेली आहे। यामध्ये अर्धा चमचा जायफळाची पूड आणि थोडीशी मी इथे ड्रायफ्रूट्सची पावडर नेहमी तयार करून ठेवते। हा मसाला माझ्याकडे नेहमी रेडी असतो। याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर दाखवली आहे, ती 3 चमचे यामध्ये टाकली आहे। तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात। खीरसुद्धा एकीकडे रेडी आहे आणि पुरणाची पोळीसुद्धा आपण तयार करायला घेतली आहे। असे थोडेसे पुरणाच्या पोळीला बबल्स म्हणजेच असे फोड आल्यासारखे दिसले की मग ती पलटवायची। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणाची पोळी सारखी अलटून पलटून शेकायची नसते, नाहीतर ती मग तुटते। मस्त फुग्यासारखी आपली इथे पोळी फुगलेली आहे। आता यावर आपल्याला मेल्ट केलेलं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि अशी तिची घडी करायची आणि मग ती काढून घ्यायची आहे। दुसरी पोळीसुद्धा मी या ठिकाणी टाकून घेतली आहे। मस्त तुम्ही बघू शकताय, मीडियम फ्लेमवर या पोळ्या शेकायच्या आहे, अगदी फुग्यासारख्या फुगतात। तर माझ्या इथे पुरणाच्या पोळ्या रेडी आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला तळण करायला घ्यायचं आहे, म्हणजे जेवणाच्या वेळी आपल्याला अगदी गरमागरम हे खायला मिळतं। तर या ठिकाणी मी बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या, त्या एका चाळणीत काढून घेतल्या आहे, निथळून घेतल्या आहे आणि एका छोट्या पळीमध्ये कडकडीत तेल आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे। ते तेल टाकायचं आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। यामुळे अगदी पुरीसारखी आपली बटाट्याची भजी फुगते। मीडियम फ्लेमवर तेल छान गरम करायचं आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला या भज्या तळून घ्यायच्या आहे। तर अशा बटाट्याच्या काचऱ्या टाकायच्या आणि त्या अशा वरच्या साईडला पकडायच्या आहे बघा अशा प्रकारे, आणि मग तेलामध्ये त्या सोडायच्या, म्हणजे खूप जास्त बारीक भजींचा भुगा आपला तयार होत नाही। एक साईड तळली गेली की दुसरी साईड पण तळून घ्यायची आहे। मस्त टम्म फुगलेले आहे, तुम्ही बघू शकता। तशाच चवीला सुद्धा खूप छान लागतात, कमी तेलकट होतात व्यवस्थित जर तुम्ही ह्या तळून घेतल्या तर इथे आपली बटाट्याची भजीसुद्धा रेडी झाली आहे। थोड्याशा मी कुरडया पापडसुद्धा तळून घेणार आहे। तर सगळ्यात शेवटी मी या ठिकाणी कुरडई तळून घेतली आहे। ही कुरडई मला नेहमी आई पाठवते गावाकडून, ती खूप छान कुरडया बनवते गव्हाच्या, मस्त फुलली तुम्ही बघू शकता। तर तुम्ही सुद्धा असं नियोजन पद्धतीने होळीचा नैवेद्य करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।